विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये तृतीय कला आणि या तिसऱ्या कलेमध्ये आज प्रश्न आहे 74 नंबरचा, पान नंबर 28. ठीक आहे. तर प्रश्न, ही 17 तत्वे मी नाही व माझी नाहीत हे कसे जाणावे. ठीक आहे जी. तर विषय चालू आहे आपला की 3 देह सांगितले होते, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. परंतु हे 3 देह 3 शरीर म्हणजे आपलं स्वरूप नाही, तर आपण या 3 शरीराहून भिन्न आहोत. का? तर सिद्धांत आहे दृश्यापासून द्रष्टा हा हमेशा भिन्न असतो. जसं घट हा दृश्य आहे, दिसणारा आहे, आणि त्या घटाला पाहणारे आपण आहोत, म्हणजे आपण द्रष्टा झालो. मग घट आपल्यापासून वेगळा आहे, अर्थात तो दृश्य आहे, आणि दृश्यापासून पाहणारा द्रष्टा हा वेगळा असतो, घटाहून आपण भिन्न आहोत. जसं घट हा दृश्य आहे आणि त्या दृश्य घटाहून आपण त्याला पाहणारे वेगळे आहोत, त्याप्रमाणे हा दिसणारा स्थूल देह 3.5 हाताचा, याच्या आत एक देह आहे, त्याला म्हणतात सूक्ष्म देह किंवा सूक्ष्म शरीर, आणि अजून एक असतं कारण शरीर. ते 3 शरीर झाले, स्थूल देह, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. तर हे 3 शरीराला सुद्धा आपण जाणतो, अर्थात आपल्या जाणण्याचे विषय झाले हे 3 शरीर, म्हणजे आपल्याला ते दिसणारे झाले. आणि जी वस्तू दिसणारी आहे किंवा जी वस्तू ज्ञानाचा विषय आहे तिला दृश्य म्हणतात, आणि जो पाहणारा असतो त्याला द्रष्टा म्हणतात. आणि दृश्याहून द्रष्टा हा नेहमी भिन्न असतो. मग जसं घटाहून आपण भिन्न आहोत, त्याप्रमाणे या 3 शरीराहून सुद्धा आपण भिन्न आहोत, हा विषय चालू आहे. मग त्यापैकी पहिलं जे स्थूल शरीर आहे, तर ते स्थूल शरीर म्हणजे काय? मग त्याचं उत्तर दिलं होतं 25 तत्वांचा समूह म्हणजेच काय? स्थूल शरीर. हे स्थूल शरीर जे आहे 25 तत्वाचं, पंचकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झाले ते 25 तत्व, आणि त्या 25 तत्वाच्या समूहाला स्थूल शरीर म्हणतात. मग त्या 25 तत्वाला मी जाणतो, नसते ते तत्व तर त्याच्या अभावालाही जाणतो. याचा अर्थ 25 तत्वांनी किंवा 25 तत्वांचा समूह स्वरूप स्थूल शरीर मी नाही आणि माझं नाही आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीर सुद्धा मी नाही, माझं नाही. हे कळून घेण्याकरिता प्रश्न उपस्थित झाला होता की ते सूक्ष्म शरीर म्हणजे काय. सांगितलं होतं 17 तत्वाचं जे आहे, ज्याचे सभासद, ज्याचे घटक 17 आहेत, असं जे 17 तत्वांचा समूह म्हणजे काय? सूक्ष्म शरीर. मग ते 17 तत्व कोणते? तर सांगितलं होतं 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी. या 17 काय म्हणतात? सूक्ष्म शरीर आहे की नाही. हे 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर म्हणजेच हे 17 तत्व कुणापासून उत्पन्न झाले? तर तोही विचार झाला. अपंचकृत पंचमहाभूतापासून या सूक्ष्म शरीराची काय होते? उत्पत्ती होते. प्रत्येक भूताच्या स्वतंत्र सत्वगुणापासून एक ज्ञानेंद्रिय उत्पन्न झालं. 5 ज्ञानेंद्रिय 5 भूतापासून उत्पन्न झाले. प्रत्येक भूताच्या स्वतंत्र रजोगुणापासून एक कर्मेंद्रिय उत्पन्न झालं, म्हणजे ते 5 कर्मेंद्रिय झाले. आणि त्या 5ही भूताच्या सर्वांचा थोडा सत्वगुण घेतला तर त्याला मिलित सत्वगुण म्हणतात. आणि त्या सत्वगुणापासून उत्पन्न झालं कोण? अंतःकरण. अंतःकरणाचेच 2 विभाग आहे, मन आणि बुद्धी. बरोबर. आणि त्या 5 भूतांचा पुन्हा सर्वांचा थोडा रजोगुण घेतला तर त्याला म्हणायचं मिश्रित रजोगुण आहे की नाही. मग त्या 5 भूताच्या त्या मिश्रित रजोगुणापासून उत्पन्न झाले कोण? 5 प्राण. अशा रीतीने 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, एकूण झाले 17. या 17 तत्वाचं जे आहे त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. मग ते सूक्ष्म शरीर सुद्धा मी नाही,
माझं नाही हे जाणायचं आहे. अर्थात याच्याहून आपण भिन्न आहोत. म्हणून ह्या स्थूल शरीराबरोबर किंवा सूक्ष्म शरीराबरोबर किंवा कारण शरीराबरोबर आपण तादात्म्य करायचं नाही आहे, कारण ते आपलं स्वरूपच नाही आहे. आपण त्याच्यापासून वेगळे आहोत. कोण आहोत आपण? आपण कोण आहोत हे जाणण्यासाठीच हे सर्व ग्रंथ आहे की नाही? आपण कोण आहोत आपलीच आपल्याला ओळख नाही आहे. आपण शरीराला घेऊन बोलतो काय की मी यज्ञदत्त आहे, मी देवदत्त आहे, मी राम आहे, मी श्याम आहे, मी पवन आहे की नाही? शरीराला घेऊन बोलतोय की नाही? पण हे शरीराधिक पदार्थ काय आहे? हे पंचकृत पंचमहाभूताचे आहेत, मिथ्या आहेत, हे आपण नाही आहे. मग मी कोण आहे? मी या शरीरापासून मी काढायचा आणि जो वास्तविक मी आहे, वास्तविक जे आपलं स्वरूप आहे तिथं तो जोडायचा. म्हणजे ते यथार्थ ज्ञान झालं, ब्रह्मज्ञान. आणि अशा रीतीने ब्रह्मज्ञान झालं तर त्याचं फल काय? समस्त दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे अध्यस्त पदार्थाची काय होते? निवृत्ती होत असते. आणि मग आता ब्रह्माचा जन्म होत नाही आणि मीच ब्रह्म आहे हा निश्चय झाल्यानंतर मग ब्रह्मविद ब्रह्म एव भवती, ब्रह्मवेत्ता ब्रह्मच होतो. मग अशा रीतीने ब्रह्माला यथार्थ रूपाने जाणणारा जो कोणी साधक असेल, जीवनमुक्त महात्मा, त्यालाही पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा मृत्यूही नाही. नस पुनरा असं सांगितलं आहे. लक्षात आलं जी? मग आता तोच प्रश्न आहे की 17 तत्व मी नाही व माझी नाही. मग 17 तत्व मी नाही आणि माझी नाही हे सिद्ध झालं म्हणजे काय ठरेल की सूक्ष्म शरीर म्हणजे मी नाही व ते माझं नाही. कळलं? कारण 17 तत्वाचा समूह म्हणजेच काय? सूक्ष्म शरीर आहे. तर सांग, प्रश्न आहे ही 17 तत्वे मी नाही व माझी नाहीत हे कसे जाणारे? उत्तर, अगोदर 5 ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत सांगतात. आता 1 ते 5 ज्ञानेंद्रियांच्या विषयी. तर त्यात पहिला आहे कोणतं? श्रोत्र इंद्रिय. बरोबर आहे की नाही? आता बघा पुढं, जो शब्द ऐकू येतो त्यास मी जाणतो, ऐकू न येणाऱ्या शब्दाच्या अभावासही जाणतो. बरोबर? मी शब्दाला जाणतो, शब्दाच्या अभावाला जाणतो. खरं तरी तर म्हणजे श्रोत्र मी नाही असं आहे ना. म्हणजे 17 तत्वापैकी श्रोत्र एक आलंय. तर श्रोत्र मी नाही, माझं नाही हे सांगायचं आहे. तर श्रोत्र म्हणजे शब्द म्हणजे काय? श्रोत्र इंद्रियाच्या द्वारे जाणल्या जाणारा विषय. ते तर ठीकच आहे, शब्द मी नाही, शब्द माझा नाही. पण त्या श्रोत्राला ग्रहण करणारं जे श्रोत्र इंद्रिय आहे तेही मी नाही. म्हणजे मग काय? तर श्रोत्र शब्दास ऐकते, श्रोत्रेंद्रिय शब्दाला ऐकतं की नाही? तर त्याच्या त्या ऐकण्याच्या क्रियेलाही मी जाणतो की माझं श्रोत्र इंद्रिय शब्दाला जाणत आहे, शब्द जाणण्याकरिता समर्थ आहे. या गोष्टीला आपण जाणतो. आणि ज्यावेळेस श्रोत्र इंद्रिय शब्दाला जाणत नाही, ग्रहण करू शकत नाही, तर ते ग्रहण करण्याच्या अभावालाही मी जाणतो. बऱ्याच वेळेस मनुष्य म्हणतो ना, अहो जरा थोडं ऐकायला कमी येतं, हो जरा उंच बोला, आहे की नाही? म्हणजे काय? माझ्या श्रोत्र इंद्रियामध्ये तेवढी शक्ती राहिलेली नाही आहे की नाही? किंवा कोणाकोणाला अजिबात ऐकायला येत नाही, किंवा आपण आपले कान बंद केले पूर्ण तरी ऐकू येत नाही. शब्द श्रोत्र इंद्रियालाही आपण जाणतो, आहे की नाही? आणि श्रोत्र इंद्रिय जेव्हा शब्दाला जाणत नाही तेव्हा त्या जाणण्याच्या क्रियेचा जो अभाव त्यालाही आपण जाणतो. याच्यावरून हे ठरतं की ते श्रोत्र सुद्धा मी नाही आणि माझं नाही. बरोबर? बघा, श्रोत्र शब्दास ऐकते त्यालाही मी जाणतो असं पाहिजे खरं, आहे की नाही? मूळ ग्रंथामध्ये असंच आहे. पनसला यांची आता अनुवाद केला आहे. श्रोत्र तर जो शब्द ऐकू येतो त्यास मी जाणतो, शब्द ऐकू न येणाऱ्या शब्दाच्या अभावासही मी जाणतो, आहे की नाही? श्रोत्र शब्दास ऐकते, जाणते त्यालाही मी जाणतो. श्रोत्र इंद्रिय शब्दाला ऐकत नाही म्हणजे जाणत नाही शब्दाला, त्याच्या अभावालाही मी जाणतो असं तात्पर्य. म्हणून हे श्रोत्र मी नाही व माझे नाही. मग हे काय आहे? आकाशाचं आहे. आकाशाच्या सत्वगुणापासून बनलेलं आहे. कोण? श्रोत्र इंद्रिय. मी यांना जाणणारा. जर श्रोत्र इंद्रियच मी असतो तर त्याचा अभाव झाला नसता कधी. पण कधी कधी ऐकत नाही म्हणजे अभाव झाला, तर त्यालाही मी जाणतो. याचा अर्थ ते माझं स्वरूप नाही आहे, कारण माझा कधीच अभाव होत नाही आहे. कळलं? मी यांना जाणणारा द्रष्टा. मी या श्रोत्राधिक इंद्रियांना जाणणारा मी कोण आहे? द्रष्टा.
आणि घटद्रष्टा या न्यायाने म्हणजे घटद्रष्टाप्रमाणे म्हणजे काय, घटाचा द्रष्टा जसा घटाहून वेगळा असतो त्याप्रमाणे श्रोत्रेंद्रियाचा द्रष्टा म्हणजे श्रोत्रेंद्रियाला जाणणारा मी त्याच्याहून वेगळा आहे. घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. लागला अर्थ. पुढे त्वचा. त्वचा म्हणजे त्वगिंद्रिय. बरोबर. तर इथं पण तसं समजायचं काय, श्रोत्रेंद्रिय त्वचेस त्वगिंद्रिय काय स्पर्शात जाणते तेव्हा त्या जाणण्याच्या क्रियेलाही मी जाणतो. आणि जेव्हा त्वगिंद्रिय स्पर्शाला जाणत नाही तेव्हा त्या जाणण्याच्या अभावालाही मी जाणतो. याचा अर्थ दोनलाही मी जाणतो, भावाला अभावाला. म्हणजे याचा अर्थ काय, हे त्वगिंद्रिय मी नाही. जर त्वगिंद्रिय मी असतो तर त्याचा कधी अभाव झालाच नसता, पण त्याचा अभावही असतो म्हणून ते मी तर याचा अर्थ मी त्वगिंद्रिय नाही, त्वगिंद्रियापासून मी वेगळा आहे. पंक्ती पहा. त्वचा जी स्पर्श ग्रहण करते तिला आम्ही जाणतो. स्पर्शाचं ग्रहण करविणारी कोण आहे, त्वचा त्वगिंद्रिय. त्यालाही आपण जाणतो की नाही, माझं त्वगिंद्रिय. स्पर्श ग्रहण करीत नाही ज्यावेळेस म्हणजे त्याच्या अभावासही मी जाणतो. म्हणून ही त्वचा मी नाही व माझी नाही. त्वचा म्हणजे त्वगिंद्रिय. काय, मी नाही माझं नाही. मग काय, ही वायूच आहे. कोण, त्वगिंद्रिय. जसं आपण या घरात जाणतो, बरोबर आहे की नाही. घर पडलं तर त्याच्या अभावालाही मी जाणतो की नाही. याचा अर्थ घर मी नाही आहे. जर घरच मी असेल तर माझा अभाव कधीच होत नाही. व्हायला नाही पाहिजे होता अभाव, पण होतो की नाही. याचा अर्थ घर मी नाही आहे. ज्याचा अभाव होतो ते मी कसं असू शकेल, अर्थात नाही. मग कोणाची आहे त्वगिंद्रिय, वायूच आहे. वायूच्या सत्वगुणापासून झाला आहे. ही वायूची आहे. मी हिला त्वचेला जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने म्हणजे घटद्रष्ट्याप्रमाणे याहून वेगळा आहे. बरोबर. पुढे चला. चक्षु. चक्षु म्हणजे चक्षुरेंद्रिय, डोळे. ठीक आहे ना. डोळे रूपाला जाणतात त्यालाही मी जाणतो. ते रूपाला जाणत नाही त्याच्या अभावालाही मी जाणतो. याचा अर्थ डोळे मी नाही माझे नाही. पंक्ती पहा. चक्षु जो सापडलं का, जो स्वरूप पाहतो. स्वरूप म्हणजेच रूप आहे की नाही. स्वरूप शब्दाचा अर्थ ब्रह्म नाही घ्यायचा किंवा स्व काढून टाकला तरी चालतो कारण मूळमध्ये नाही आहे. तर रूप आहे की नाही. चक्षुरेंद्रिय कोणाला जाणत आहे, रूपाला. जो रूप पाहतो त्यास मी जाणतो. रूप पाहणारा कोण आहे, चक्षु. त्यालाही मी जाणतो की माझा डोळा असा आहे तसा आहे करके माझ्या रूपाने जाणतो. आणि ज्याच्या ठिकाणी ममबुद्धी असते ते आपलं स्वरूप कधीच होऊ शकत नाही. जो रूप पाहतो त्यास मी जाणतो. जेव्हा चक्षु पाहत नाही म्हणजे काय पाहत नाही, रूपाला पाहत नाही, त्याच्या अभावालाही जाणतो. म्हणून हे रूप आहे की नाही. तर हे स्वरूप आहे तिथे शब्द ह्याच्या पुढे स्वरूप आहे ना, स्वरूप कट करा आणि तिथे चक्षु टाका. म्हणून काय वाक्य झालं, म्हणून हे चक्षु मी नाही व माझे नाही. हे चक्षु म्हणजे डोळे. हे डोळे मी नाहीत माझे नाहीत. हे कोणाचे आहे, हे तेजाचे आहे. मी यांना जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा न्यायाने याहून वेगळा आहे. लागला अर्थ. चला. त्याच्यानंतर जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय. जी रसास्वाद घेते तिला मी जाणतो. रसाचा आस्वाद जिच्यामुळे होतो अशी कोण आहे, रसनेंद्रिय आहे की नाही. रसनेंद्रिय जिव्हा इथं म्हटलं आहे. त्या रसनेंद्रियालाही मी जाणतो आहे की नाही. आता माझं रसनेंद्रिय लपलप करून राहिलं गुलाबजाम ऐकून आहे की नाही. आणि रसनेंद्रिय बघा, जी रसास्वाद घेते तिला मी जाणतो. जी रसास्वाद घेत नाही म्हणून त्याच्या अभावालाही जाणतो. बरोबर. म्हणजे काय बरं, तर रसनेंद्रिय रसात जाणते त्या जाणण्याच्या क्रियेलाही मी जाणतो. रसनेंद्रिय जेव्हा रसास्वाद घेत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही मी जाणतो. म्हणून ही जिव्हा मी नाही. जिव्हा म्हणजेच रसनेंद्रिय. जिव्हा मी नाही व ही माझी नाही. मग ही कोणाची आहे, जलाची आहे. कारण जलाच्या सत्वगुणापासून उत्पन्न झाली आहे. मागं सांगितलं होतं ही जलाची आहे. मी हिला जाणणारा द्रष्टा. मी हिला जाणणारा, हिला म्हणजे जिव्हेला जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. चला पुढे. आता घ्राणेंद्रिय. घ्राणेंद्रिय म्हणजे नाक म्हणजेच गंध ग्रहण करण्याचं साधन. बरोबर आहे की नाही. तर बघा, तर जे गंध ग्रहण करते त्यास मी जाणतो.
बरोबर आहे. कुणाला? घ्राणेंद्रियाला. म्हणजे घ्राणेंद्रिय गंधास ग्रहण करते तेव्हा मी त्याला जाणतो, आणि घ्राणेंद्रिय जेव्हा गंधाचं ग्रहण करत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही मी जाणतो. बघा, जे गंध ग्रहण करते त्यास मी जाणतो, गंध अग्रहणास म्हणजे त्याच्या अभावालाही जाणतो, गंध ग्रहण करण्याच्या अभावालाही मी जाणतो. आणि म्हणून पुढे काय? हे घ्राण, गंध शब्द आहे तिथं, तर गंध कट करून घ्राण टाकायचं. म्हणून हे घ्राण मी नाही व माझे नाही. म्हणून हे घ्राणेंद्रिय म्हणजे मी नाही व हे माझं नाही. म्हणजे कुणाचं आहे? हे पृथ्वीचं आहे, हे पृथ्वीचे आहे. मी याचा जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. लागला अर्थ? हे झालं 5 ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत. त्याच्यानंतर आता 5 कर्मेंद्रिय. तर ते 5 कर्मेंद्रिय सुद्धा मी नाही व माझी नाहीत. ही कसं काय? हा विचार सांगतात आता. पंच कर्मेंद्रियाविषयी. त्यात 5 कर्मेंद्रियात पहिलं कर्मेंद्रिय आहे कोणतं? वाक. वाक म्हणजे वाचा, वाचा म्हणजे वाणी, वाक इंद्रिय की जिच्यामुळे आपण बोलतो. बघा, तर वाचा बोलत असताना तीच मी जाणतो. वाचा जेव्हा बोलते तेव्हा तिलाही आपण जाणतो की नाही? हां, माझी वाचा अत्यंत शुद्ध आहे, अशुद्ध आहे, या कशी आहे की नाही, अभद्र बोलणारी आहे का भद्र म्हणजे कल्याणकारक चांगले शब्द बोलणारी आहे. काही काहींची वाणी खूप पवित्र असते. कधीच तिच्या त्या वाणीतून वाईट शब्द बाहेर पडतच नाही, आहे की नाही. कोणाला वाईट वाटेल, कोणाचं मन दुखेल असं शब्द बोलत नाही, शिव्या वगैरे. आणि काहींची वाणी इतकी अभद्र असते, कधी तिच्यातून चांगला शब्दच येत नाही, आहे की नाही. आणि काहीची मध्यम असते, जसा जसा प्रसंग पाहून. एखाद्या मोठ्या व्यक्तीजवळ गेलं की गोड गोड बोलणार, आणि इकडे गेलं बाहेर का इतकं घाण बोलणार की ते ऐकायला सुद्धा ऐकणाऱ्याला वाटतं की अरे इकडून कोणतं पाप केलं आपण, हे शब्द ऐकायला भेटू राहिले आपल्याला. परंतु बोलणाऱ्याने आपली वाणी कधीच अपवित्र होऊ देऊ नये. हा प्रत्येक क्षणाला प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे ना जी. वाणीचे पावित्र्य वाढलं पाहिजे, वाणीची ताकद वाढली पाहिजे. आणि केव्हा वाढते? जेव्हा आपण सत्य बोलू, जेव्हा आपण असं बोलू की जेणेकरून दुसऱ्याला दुःख होणार नाही, कोणाला शिवी दिल्या जाणार नाही, वाईट शब्द उच्चारले जाणार नाही, असंच ध्यान ठेवलं पाहिजे. एका एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपले डोळे काय पाहतात, काय पाहायला पाहिजे, काय नाही पाहायला पाहिजे, वाणीने कसं बोलावं, काय बोलावं, किती बोलावं यालाही मर्यादा आहे ना. काही लोकांचं वाचाळ म्हणजे म्हणतात ना, काय जुने लोक सांगतात, जर खापराचं असतं तोंड तर फुटून गेलं असतं. इतके बोलतात, सुमारच नसतो काही बोलायला. कळलं गेले पण इतकं बोलू नये. लयच बोलायची इच्छा असेल ना, घमेंड, मस्तच एका दिवसात एक पारायण करावं ज्ञानेश्वरीचं. सकाळी 5 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत बोला, किती बोलायचं. ते नाही करत, ठीक आहे ना. चला, वाक म्हणजे वाणी. बोलत असताना तीच मी जाणतो. वाचा बोलते तेव्हा तिला जाणतो की नाही? हां. आणि मौनास म्हणजे त्याच्या अभावालाही, म्हणजे बोलण्याच्या अभावाला, जेव्हा वाणी बोलत नाही, मौन असतं, तेव्हा त्याच्या अभावालाही मी जाणतो. मौनास म्हणजे त्याच्या अभावालाही जाणतो, म्हणजे बोलण्याच्या अभावालाही मी जाणतो. याच्यावरून काय ठरतं? जिचा कधी भाव होतो, कधी अभाव होतो, अशी वाणी मी असू शकत नाही. मी तिचा द्रष्टा आहे, वाणी दृश्य आहे, आणि दृश्याहून द्रष्टा हा भिन्न असतो. वाचा मी नाही व ती माझी नाही. ही कोणाची आहे वाणी? आकाशाची आहे. ही आकाशाची आहे. आकाशाच्या रजोगुणापासून बनली आहे. कोण? वाकेंद्रिय. ही आकाशाची आहे. मी याचा जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. बरोबर. चला पुढे. पाणी म्हणजे काय? हस्त म्हणजे हात. देणे व घेणे वगैरे करीत असतानाही मी जाणतो. हात जेव्हा, हाताचं तर एकच काम आहे, एक तर देणं किंवा घेणं, आहे की नाही. जर पुढचा देण्याला समर्थ नसला तर आपण द्यायचं. कळलं की नाही. आणि आपण देण्याला समर्थ नसलो तर पुढच्याच आहे की नाही. व्यवहार आहे की नाही. श्रीमंत माणसं देतात, गरीब माणसं घेतात, देणे घेण्याचं कामच करतात ना. कोण? हात. तर जेव्हा हात देतात किंवा घेतात त्यालाही मी जाणतो, आहे की नाही. आणि जेव्हा ते देणे घेण्याचं काम करत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही मी
दिले बघा. पाणी म्हणजे असतं. देणे व घेणे वगैरे करीत असतानाही मी जाणतो. या क्रियेच्या अभावालाही जाणतो. जेव्हा हात देणं घेण्याचं काम करत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही मी जाणतो. म्हणून हस्त म्हणजे हात मी नाही व तो माझा नाही आहे. कळलं? हा कोणाचा आहे? वायूचा आहे. कोण? हात. हस्तेंद्रिय वायूपासून झाला आहे. हा वायूचा आहे. मी याचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. कळलं? पुढे चला. पाद आहे की नाही? पाद म्हणजे पाय. चालण्याच्या क्रियेस आहे ना, चालण्याच्या क्रियेस मी जाणतो. म्हणजे पायाची क्रिया जी चालणे, पाय जेव्हा चालतात तेव्हा त्याच्या चालण्याच्या क्रियेलाही मी जाणतो. आणि या क्रियेच्या अभावालाही जाणतो. पाय जेव्हा चालत नाही, आणि खूप थकतात कधी कधी, आणि एक पाऊल सुद्धा चालायची इच्छा होत नाही, मग बसून घेतो मनुष्य, तर चालण्याच्या क्रियेचा काय झाला? अभाव. त्यालाही आपण जाणतो की नाही? हां, या क्रियेच्या अभावालाही जाणतो. आणि याच्यावरून काय ठरतं मग? की पाद म्हणजे पाय मी नाही व माझे नाही. पाद मी नाही व तो माझा नाही. मग कुणाचा आहे पाद? पैरिंद्रिय तेजाचा आहे. तर पाय तो तेजाचा आहे. मी याचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. झालं? पुढे चला. पुढं आहे उपस्थ इंद्रिय. जननेंद्रिय त्याला असं म्हणतात. तर बघा, उपस्थ रसाचा त्याग करते. रस म्हणजे इथं मूत्र किंवा वीर्य. त्याग करीत असताना मी त्यात जाणतो. त्या त्यागाच्या अभावालाही मी जाणतो. आहे की नाही? यास्तव म्हणजे यावरून असं ठरतं की उपस्थ इंद्रिय मी नाही व ते माझे नाही आहे. मग ते कुणाचं आहे? हे जलाचं आहे. आहे की नाही? जलाच्या रजोगुणापासून बनलेलं आहे. कळलं? ते जलाचे आहे. मी याचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. पुढे गुदेंद्रिय जे मलत्याग करीत असताना त्याला मी जाणतो. गुदेंद्रिय जेव्हा मलत्याग करतं तेव्हा त्यालाही मी जाणतो. आणि ते मलत्याग करत नाही 4-4, 5-5 दिवस कधी कधी एखाद्याचं, तर तो व्यक्ती त्याच्या अभावालाही जाणतो की नाही? जे मलत्याग करीत असताना त्याला मी जाणतो आणि मलत्यागाच्या अभावालाही जाणतो. म्हणून गुद म्हणजे गुदेंद्रिय मी नाही व ते माझे नाही. म्हणजे कुणाचं आहे? पृथ्वीचं आहे. कारण पृथ्वीपासून उत्पन्न झालं आहे. पृथ्वीपासून कसं उत्पन्न झालं? ही प्रक्रिया मागं होऊन गेली आहे. ते पृथ्वीचे आहे. मी याचा द्रष्टा, याचा म्हणजे गुदेंद्रियाचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने घटद्रष्ट्याप्रमाणे याहून भिन्न आहे. कळलं? पुढे जाऊया. आता हे झाले 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. आता 17 तत्वापैकी राहिले 5 प्राण आणि मन बुद्धी. तर 5 प्राणाबद्दल बोलतात. पंचप्राणाविषयी. पंचप्राण क्रिया करतात. आहे की नाही? प्राण, अपान, समान, उदान, व्यान प्रत्येकाची क्रिया अलग अलग आहे शरीराच्या आतमध्ये. ते प्राण जेव्हा आपापली क्रिया करतात तेव्हा त्यालाही मी जाणतो. आणि जेव्हा ती क्रिया करत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही जाणतो. म्हणजे कधी भावरूप होतात, कधी अभावरूप असतात. असा पदार्थ मी कसा असू शकेल? कारण ती विकारी आहे, भावाभावाले पदार्थ. म्हणून प्राण हे मी नाही आणि प्राण माझे नाही. मग मी त्या प्राणांना जाणणारा घटद्रष्ट्याप्रमाणे घटाहून कसा आहे? घटद्रष्टा घटाहून भिन्न असतो. तसं प्राणाला जाणणारा मी प्राणाहून वेगळा आहे. पंक्ती पहा. पंचप्राणाविषयी. पंचप्राण क्रिया करतात त्यास मी जाणतो. बरोबर? यांच्या क्रियेच्या अभावालाही जाणतो. आहे की नाही? कधी कधी प्राण काय करतात? क्रिया करत नाही, म्हणजे अभावालाही आपण जाणतो. उदाहरणार्थ 25, 25, 30, 23, 22 गुलाबजामू खाल्ले समजा, 40, 50. आहे की नाही? आणि मग काय होतं तयार? पोटामध्ये गॅस. आहे की नाही? गॅस झाला, मग आता गॅस सोडण्याचं काम, बाहेर काढण्याचं काम कुणाचं आहे? आपणाचं. पण तो आपण गेलेला असतो रजेवर. आहे की नाही? आपण तो वायू, आपण नावाचा प्राण रजेवर गेला समजा 2 दिवसासाठी. तो वायू नुसता गर 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 फिरत राहतो पोटात, बाहेर निघतच नाही. मग त्या आपण क्रियेच्या अभावालाही आपण जाणतो की नाही? जाणतो. बघा, यांच्या क्रियेच्या अभावालाही जाणतो. म्हणून हे प्राण मी नाही व हे माझे नाही. हे कोणाचे आहे? हे एकत्र मिळालेल्या पंचमहाभूतांचे आहेत. पंचमहाभूत, त्या सर्व पंचमहाभूतांचा थोडा थोडा काय घेतला? रजोगुण. आणि त्यापासून बनलेले आहेत काय? प्राण. बरोबर आहे की नाही? हे एकत्र मिळालेल्या पंचमहाभूताचे आहेत. मी यांना जाणणारा द्रष्टा
घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. तर काय ठरलं? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण मी नाहीत, माझे नाहीत. मी कुणाचे आहे? पंचमहाभूताचे आहेत. यांचा माझा काहीही संबंध नाही. बरोबर. आता पुढं 17 तत्वापैकी 15 झाले, राहिले 2. कोण कोण? मन बुद्धी. बघा आता मनाबद्दल बोलतात. मन संकल्प विकल्प करते, त्यास मी जाणतो. मनाचं काम काय आहे? संकल्प विकल्प करणं. त्याला मी जाणतो की नाही? त्यालाही जाणतो. आणि जेव्हा मन संकल्प विकल्प करत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही मी जाणतो. संकल्प विकल्प करते त्यास मी जाणतो आणि संकल्प विकल्पाच्या अभावालाही जाणतो. म्हणून हे मन मी नाही व ते माझे नाही. एकत्र मिळालेल्या कुणाचे आहे मन? तर एकत्र मिळालेल्या पंचमहाभूताचे आहे. एकत्र मिळाले पंचमहाभूत म्हणजे काय? तात्पर्य काय त्याचं? की पंचमहाभूतांचा सर्वांचा थोडा थोडा सत्वगुण घेतला तर त्याला म्हणतात मिलित सत्वगुण. आणि त्या मिलित सत्वगुण पंचमहाभूतांच्या मिलित सत्वगुणापासून उत्पन्न होतं कोण? अंतःकरण. आणि त्या अंतःकरणाचाच एक विभाग मन आहे आणि त्या अंतःकरणाचाच एक विभाग आहे काय? बुद्धी. अर्थात हे मन आणि बुद्धी कसे झाले? अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे म्हणून त्यांचं आहे. ते माझं नाही, ते मी नाही, ते माझं नाही. कोण? मन आणि बुद्धी. एकत्र मिळालेल्या पंचमहाभूतांचे आहे. मी यांना जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून भिन्न आहे. कळला अर्थ? चला आता बुद्धीच्या बाबतीत. बुद्धी निश्चय करते, तीच मी जाणतो. आहे नाही? जाणतो. हिच्या निश्चय न करण्यास म्हणजे अभावालाही जाणतो. बघा बुद्धीचं काम काय आहे? निश्चय करणं. आहे की नाही? पण काय करावं? बऱ्याच लोकांची बुद्धी वयाच्या 50 वर्षापर्यंत सुद्धा काय करत नाही? निश्चयच करीत नाही. आहे की नाही? पण इतका वेळ लावू नये निश्चय करण्यासाठी. समज आली ना लगेच निश्चय करून टाकला पाहिजे. इदम इदम जो बी करायचा तो आग्रह नाही हाच करावा म्हणून. आहे की नाही? परंतु ज्यांचा निश्चय नसतो त्यांची मग शेवटी लय फजिता होते. 40-45 नंतर त्यांचा निश्चय बदलतो. आहे की नाही? रस्ता धरलेला असतो दिल्लीचा आणि निघतात हैदराबादकडे. फजिता होणार की नाही होणार? कळलं की नाही? म्हणून कळायला लागलं ना लगेच निर्णय करायला पाहिजे की मला आता कसं जीवन जगायचं. मी ब्रह्मचारी राहणार आहे का गृहस्थी होणार आहे? कळलं की नाही? आणि विचार करायचा शास्त्र काय सांगतं? गृहस्थी होण्यात काही तथ्य नाही आहे. 2-4 अप्राप्त वस्तूचा हव्यास वाटतो माणसाला. पण अप्राप्त वस्तू जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंतच तिचं महत्त्व असतं. ती एकदा प्राप्त झाली तर ती काही दम नसतो. कळलं की नाही? आणि खोटं वाटत असेल तर तुमच्या मित्रांना जाऊन विचारा ज्यांचे लग्न झाले होऊन 2-4 वर्ष झाली आहेत. मग आता तुम्ही जर त्यांच्याकडे गेले तर ते तुम्हाला साष्टांग दंडवत घालतील. ते म्हणतात आम्हाला असं वाटत होतं की तू बावळट आहे म्हणून बाबा झाला आणि आम्ही काय केलं लग्नात फसलो, इकडं संसारात फसलो. पण तू केलं तेच बरोबर आहे, आमचंच चुकलं. पण त्यांना कळलं केव्हा? फार उशिरा. आता कळूनही फायदा नसतो. म्हणून पुढल्या ठेस लागली ना की इथं दगड येण्याची ठेस लागती तर पाऊला समोर रूम उचलून टाकायचा. ठेस लागू द्यायची नाही. आणि जर का तुम्ही म्हणले नाही नाही ठेस कशी लागते पाहूच बघा. कळलं की नाही? चला तर बुद्धी एक उदाहरण सांगितलं. तर बुद्धी निश्चय करते तीच मी जाणतो की नाही? हा. आणि हिच्या निश्चय न करण्यास कधी कधी बुद्धी निश्चय करत नाही तर त्या निश्चय करण्याच्या अभावालाही मी जाणतो. म्हणजे अभावालाही जाणतो. म्हणून ही बुद्धी मी नाही व ती माझी. मग ही कशी आहे? एकत्र मिळालेल्या महाभूतांची आहे. आहे की नाही? पंचमहाभूत जे आहे अपंचकृत अवस्थेत असताना त्यांच्या मिलित सत्वगुणापासून उत्पन्न झाली आहे. कोण? बुद्धी. तर म्हणून ही एकत्र मिळालेल्या पंचमहाभूतांची आहे. मी हिला जाणणारा, हिला म्हणजे बुद्धीला जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून म्हणजे बुद्धीहून वेगळा आहे. याप्रमाणे पुढे काय? याप्रमाणे सर्व तत्वे मी नाही व ती माझी नाहीत असे जाणावे. एकंदरीत हे 17 तत्व मी नाही आणि माझे नाही म्हणजेच काय? हे सूक्ष्म शरीर मी नाही माझं नाही. कारण 17 तत्व म्हणजेच काय आहे? सूक्ष्म शरीर आहे. कळलं? चला पुढे. आता 75 नंबरचा प्रश्न. असे जाणल्याने काय निश्चय झाला? 75वा प्रश्न. असं जाणल्याने म्हणजे हे 17 तत्व मी नाहीत
ही 17 तत्व माझी नाही, मी या 17 तत्वापासून वेगळा आहे, असं जाणलं. तर हे जाणल्याने काय निश्चय झाला एकंदरीत? उत्तर, लिंगदेह व त्याचे धर्म. कारण 17 तत्वाचा समूह म्हणजेच काय? लिंगदेह म्हणजे सूक्ष्मदेह आहे. अर्थात सूक्ष्मदेह मी नाही. आणि जर सूक्ष्मदेहच मी नाही आहे, लिंग शरीरच मी नाही आहे, तर त्या लिंगदेहाचे जे धर्म ते मी असेल का? तेही मी नाही. हा त्याचा अर्थ होतो. मग लिंगदेह व त्याचे धर्म, काय धर्म त्याचे? उदाहरण, पुण्य पापाचे कर्तृत्व आहे की नाही? शुभाशुभ कर्माचं कर्तृत्व कुणाकडे आहे? लिंगदेहाकडं. लिंगदेहाच्या अंतर्गत बुद्धी आहे की नाही? कर्तृत्व धर्म कुणाचा आहे? बुद्धीचा आहे. मग बुद्धीच मी नाही तर बुद्धीचं धर्म कर्तृत्व मी असेल का? नाही. बरोबर. पुण्य पापाचे कर्तृत्व यांचे फल सुखदुःख, सुखदुःखाचे भोक्तृत्व. त्या पुण्य पापाचं फल काय? सुख आणि दुःख. पुण्याचं फल सुख, पापाचं फल दुःख. माणसाला दुःख नको वाटतं का दुःखाचं कारण पाप नको वाटतं? दुःख नको वाटतं, पण दुःखाचं कारण जे पाप ते मात्र करावं वाटतं. जर पाप करावं वाटतं तर दुःख भोगावंच लागेल. दुःख नकोय ना बाबा तर पाप बी करू नको. पण माणसं काहीच कारण नसताना पाप करतात. बिचारा कुत्र त्याच्या मर्जीने त्याच्या प्रारब्धाने जीवन जगू राहिलं चाललंय रस्त्यानं, काहीच कारण नाही. हा दगड उचलीतून त्याच्या मागं लागतो आणि त्याच्या पाठीत मारतो. त्याला दुःख झाल्यावर पाप नाही होणार का? कळलं की नाही? हा. लिंगदेह त्याचे धर्म काय? उदाहरण सांगितलं. लिंगदेह आणि लिंगदेहाचे धर्म मी नाहीत, माझे नाही. उदाहरण, पुण्य पापाचं कर्तृत्व, शुभाशुभ कर्माचं कर्तृत्व आणि याचे फल. पुण्य पापाचं फल काय? सुख आणि दुःख. सुखदुःखाचे भोक्तृत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व हे बुद्धीचे धर्म आहेत. आत्म्याचे म्हणजे आपले स्वतः स्वस्वरूपाचे नाहीत. आणखीन इहलोकी व परलोकी गमनागमन हे धर्म सुद्धा कुणाचे? लिंगदेहाचे आहे की नाही? हे स्थूल शरीर इथंच मरतं. लोक त्याला इथं जाळून टाकतात. अजिबात दया करत नाही. म्हणत नाही की अरे बाप रे 80 वर्षापासून हे शरीर जिवंत आहे, आणखीन 4 दिवस राहू द्यावं. हा, दिवस मावळाच्या आत फुकून फाकून मोकळे. कोण सांभाळीत बसल? आहे की नाही? लगेच जाळून टाकतात. आहे की नाही? कोणाला? लिंगदेहाला. परंतु सूक्ष्मदेह आणि याच्या आतलं, या स्थूल शरीराच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, ते मरत नाही. मग ते काय करतं? त्याच्यातून निघतं आणि त्याच्या कर्मानुसार त्याला तसं पुढचं शरीर प्राप्त होतं. पुण्य असेल चांगलं शरीर प्राप्त होईल, पाप असेल तर नरकात जावं लागतं. मग तसं तसं शरीर प्राप्त होतं. आणि लयच पाप करेल असेल तर एखाद्या निर्दयी शेतकऱ्याच्या घरी बैल व्हावं लागतं. हा, मग त्याच्या घरी बैल व्हावं. तो निर्दयी असो शेतकरी. निर्दयी म्हणजे कसा? प्रमादी, लापरवाह आहे की नाही? म्हणजे कसं? त्याला काहीच त्याची जाणीव नाही. स्वतः मात्र 6 वाजताच खातो आणि हे निघून जातो गप्पा मारायला तर दुपार 2 वाजता येतो. तोपर्यंत बैल पाणी वाचून नेला, काही त्याला घेणं नाही. आहे की नाही? बिचारा व्याकुळ होतो बैल. त्याला लय वाटतं अरे रे मला आता कोणतरी पाणी पाजावं. सुटून जाता येत नाही खुंट्याचं. कोणी पाणी पाजायला नसतं. वरून ऊन तापतंय, पोटात भूक लागलेली आहे, आतडे तोडतात. काय करणार? कुणाला सांगणार? कोणती कोण माशा चावतात, मच्छर चावतात. करणार काय? कशाचं फळ? पापाचं फळ. हे लोकांना प्रत्यक्ष दिसत आहेत की पापाचं फळ आहे, तरी लोक पाप करतात. आश्चर्यच आहे की नाही? कळलं की नाही? चला मग, लोकांना दुःख नको आहे, पण दुःखाचं कारण पाप मात्र केल्याशिवाय राहत नाही. सुख पाहिजे आहे सर्वांना, पण सुखाचं कारण जे शुभ कर्म ते करायला मात्र कोणी धजत नाही. हे एक आश्चर्यच आहे. कळलं की नाही? चला मग इहलोकी म्हणजे या लोकात आणि परलोकी आहे की नाही? गमनागमन, जाणं येणं हे कुणाचं असतं? लिंगदेहाचा धर्म आहे. मग लिंगदेह मी नाही तर लिंगदेह धर्म, गमनागमन, जाणं येणं मी असेल का? अजिबात नाही. इहलोकी व परलोकी गमनागमन. पुन्हा आणखीन धर्म सांगतात लिंगदेहाचे. वैराग्य कोणाचा धर्म आहे? लिंग शरीराचाच आहे ना. शम, दमादी, सात्विक वृत्ती, या सात्विक वृत्त्या सुद्धा लिंगदेहाच्याच आहे, बुद्धीच्याच आहेत. पुन्हा राग, द्वेष, हर्षादी, राजस वृत्ती, राग, आसक्ती, द्वेष, क्रोध इत्यादी, हर्ष या वृत्ती कुणाच्या? रजगुणाच्या आहेत. कोणाच्या? लिंगदेहाच्याच आहेत, पण रजगुणाचा परिणाम आहे. सात्विक वृत्ती राग, द्वेष, हर्षादी, राजस वृत्ती व निद्रा, आळस, प्रमादादी, तामसी वृत्ती. या तामसी वृत्ती सुद्धा कोणाच्या आहेत? लिंगदेहाच्याच आहे. उदाहरण कोणत्या आहेत त्या तामसी वृत्ती? निद्रा. निद्रा म्हणजे झोप आहे की नाही? झोपू नये असं नाही, पण किती झोपावं आणि कधी झोपावं याचंही काय असलं पाहिजे? तारतम्य.
लोक पार दिवस उगसतो 8-8, 9-9, 10-10 वाजेपर्यंत झोपतात, आहे की नाही, 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत. कारण जेवणाची घंटी 12 वाजता होते ना, 11:45 उठतात, तोंड जायचं लगेच पळायचं ताट घेऊन, आहे की नाही. निद्रा हे तामोगुणाचं कार्य आहे. आणि जो दिवस उगेपर्यंत झोपतो ना, त्याला शास्त्रकार म्हणतं तो दरिद्री आहे. त्याला या लोकात बी सुख भेटू शकत नाही आणि परलोकात बी नाही, पापी आहे तो. म्हणून दिवस उगेपर्यंत कधीच चुकून सुद्धा झोपायचं नाही. रात्री लय वेळ जागायचं नाही. लवकर झोपणे, लवकर उठणे आरोग्यालाही चांगलं आहे. आणि असं मग सात्विकता बी टिकून राहते. कदाचित एखाद्या दिवशी झोपायला उशीर झाला काही कारणास्तव, प्रवासामुळं, तरी सुद्धा दिवस उगस्तव झोपायचं नाही. दिवस उगायच्या आत आंघोळ करायची, उठायचं, फ्रेश व्हायचं, जेवण बिवण करायचं, भलं 10-5 मिनिटं पुन्हा दुपार झोपणं होईना. परंतु दिवस उगत असताना तोही विचार येतो आपल्याला उठवण्याकरिता. कोण? भगवान सूर्यनारायण परमात्मा येतो, आहे की नाही. भगवंताचं रूप आहे, विष्णूचा अवतार आहे. तो आपल्याला उठवण्याकरिता येतो. आणि आपण त्याचं स्वागत करायचं सोडून आपण झोपेल राहणं ही काही चांगली गोष्ट आहे का? म्हणून दिवस उगेपर्यंत कोणी चुकून सुद्धा पाहिजे. पाठ असो अगर नसो. चला, तर राग, द्वेष, हर्षादी राजस वृत्ती व निद्रा, आळस, प्रमाद हा भयंकर घातक आहे जीवनाला जी, आहे की नाही. प्रमादी जीवन असू नये, बेसावध त्याला म्हणतात. सावधान असावं. कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आहे याची तत्परता, दक्षता माणसा ठिकाणी असली पाहिजे. त्याला सावधानता म्हणतात. आणि ती जर नसेल, मोघम जीवन असेल, कधी बी कुठं बी काही बी करणं, याला म्हणतात प्रमाद. कळलं की नाही. आणि असं प्रमादी जीवन फार दुःखदायक असतं, स्वतःसाठी पण दुसऱ्यासाठी पण. कळलं की नाही. स्वतः उपाशी, दुसऱ्याला उपाशी. प्रमादादी तामसी वृत्ती. कळलं. हां, हे सर्व कुणाचे धर्म आहेत? लिंग देहाचे. कुणाचे नाहीत? माझे नाहीत. तसेच आणखीन धर्म सांगतात जी लिंग देहाचे. तसेच क्षुधा म्हणजे भूक, आहे की नाही. प्राणाचा धर्म आहे की नाही. प्राण हा लिंग देहातच येतो ना, म्हणून क्षुधा सुद्धा कुणाचा धर्म झाला? लिंग देहाचाच. तसे क्षुधा, भूक, तृषा म्हणजे तहान लागते ना. अंधत्व, आहे की नाही. अंधपणा, काही ठिकाणी अंधपणा असतो, काही ठिकाणी मंदपणा असतो, आणि काही ठिकाणी पटूपणा असतो. हे 3 धर्म आहे. अंधपणा म्हणजे काय? बिलकुल न दिसणे, आंधळा, आहे की नाही. ऐकू न येणे, न दिसणे, हे सर्व त्यात आलं. कळलं की नाही. आणि मंदपणा म्हणजे थोडं दिसणे, झावळं वावळं, अंधुक, त्याला मंदपणा. आणि पटुत्व म्हणजे एकदम जसंच तसं चष्म्या वाचून यथार्थ दिसणं, त्याला म्हणायचं काय? पटुपणा. मग आता इंद्रिय हे कशात आहे? सूक्ष्मदेहाच्याच अंतर्गत आहे. मग इंद्रियांच्या ठिकाणी असले धर्म असतात, आहे की नाही. म्हणजेच हे धर्म कुणाचे आहे? मग सूक्ष्मदेहाचे आहे, आहे की नाही. सूक्ष्मदेहच मी नाही, तर सूक्ष्मदेहाचे हे धर्म, अंधत्व, मंदत्व, पटुत्व, हे माझे होऊ शकतात का? नाही आहे. पण मनुष्य म्हणतो मी आंधळा आहे. मी म्हणजे आत्मा आंधळा आहे की डोळा आंधळा आहे? डोळा आंधळा आहे. पण आंधळा डोळ्याला समजतो का स्वतःला समजतो? स्वतःला समजतो. मग हे सुख आहे की नाही. हेच जाणून घ्यायचं आहे की बाबा रे, आंधळा डोळा आहे, मी नाही, आहे की नाही. मी जर आंधळा असतो तर मला हे कळलंच नसतं की डोळा आंधळा आहे म्हणून. पण मला कळतं ना, याचा अर्थ मी आंधळा नाहीये, मी ज्ञान स्वरूप आहे. कळलं. चला, अंधत्व, मंदत्व, पटुत्व इत्यादी हे मी नाही व हे माझे नाहीत हा निश्चय झाला. म्हणजे लिंगदेहाचे धर्म सुद्धा मी नाही. बरोबर. चला पुढे. आता पुढचा प्रश्न आहे 76 नंबरचा. पाप पुण्याचा करता व त्याचे फल सुखदुःखाचा भोगता मी नाही व कर्तृत्व, भोक्तृत्व हे माझे धर्म नाहीत, हे कसं जाणावं? म्हणजे वर तुम्ही सांगून गेलेत की बाबा पाप पुण्याचा कर्तृत्व, सुखदुःखाचं भोक्तृत्व, आहे की नाही, इत्यादी हे सर्व धर्म मी नाही, माझे नाही, हे लिंग देहाचे आहे, असं तुम्ही सांगितलं. पण याच्यावर जरा आणखीन स्पष्टीकरण करा, असा प्रश्न करा. त्याचा अभिप्राय उत्तर देतात. उत्तर: जी वस्तू विकारी असते ती क्रियावान होण्याने. बघा, जी वस्तू विकारी असते ती काय असते? क्रियावान. विकारी असते म्हणजे कार्य असते, आहे की नाही. अर्थात जिचं रूपांतर होतं, म्हणजे पूर्व अवस्थेला सोडून जी अन्य अवस्थेला प्राप्त होते त्याला म्हणतात विकार, अन्य अवस्थेची प्राप्ती. आणि असा विकार ज्याच्या ठिकाणी घडतो त्याला म्हणतात विकारी. एक अवस्था सोडून दुसऱ्या अवस्थेला वस्तू जर प्राप्त होत असेल तर त्या वस्तूला काय म्हणतात? विकारी. आणि जी वस्तू विकारी असते ती क्रियावान असते, कारण क्रिया झाल्याशिवाय विकार घडणारच नाही ना. काही दुधाचं काय होतं? दही. दूध हे विकारी का अविकारी? विकारी आहे. कळलं की नाही. चला,
जी वस्तू विकारी असते ती क्रियावान होण्याने म्हणजे क्रियावान असल्यामुळे कर्ता होते, तीच कर्ता असते मग. कारण क्रिया जो करतो त्याला काय म्हणतात? कर्ता. म्हणून पुण्याच्या किंवा पापाच्या क्रियांचा मी करता नाही, आहे की नाही. मी याच्याहून साऱ्याहून अलग आहे. मी पुण्याचा करता नाही, पापाचा करता नाही. मग पुण्य पापाचा करता कोण आहे? सूक्ष्म देह, लिंग देह आहे. कळलं की नाही. परंतु जोपर्यंत हा दृढबोध झालेला नाही की या साऱ्यांचा बात करून अहम ब्रह्मास्मी, तोपर्यंत तर कर्तृत्व भोक्तृत्व हे लिंगादी या ठिकाणी आहे ना, त्याचं तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही जरी म्हणले तादात्म्य आहे, आणि जरी म्हटले वरून वरून काय की लिंगदेह मी नाही, माझं नाही, मी करीत नाही, मी भोगणार नाही, नाही भोगावंच लागेल. कारण तादात्म्य सुटलाय का? नाही सुटला ना. हातपाय बांधून गाडीत टाकलाय, किती म्हणला मला जायचंच नाही, जावंच लागेल. हातपाय बांधले ना, गाडीत टाकलाय, गाडी चालली म्हणजे जावंच लागणार आहे. कळलं की नाही. जोपर्यंत तादात्म्य आहे ना, म्हणजे शरीराला मी म्हणतो, माझं समजतो, सूक्ष्मदेहाला मी माझं समजतो, तोपर्यंत वरून वरून जरी म्हणला हे ऐकून पाठ करून की सूक्ष्मदेह मी नाही, माझं नाही, मी जरी पाप केलं, दगड हाणला कुत्र्याला तरी मला पाप लागणार आहे, असं जरी समजत असला तरी लागणारच पाप. हा जो जीवनमुक्त ज्ञान झालं, ज्याला इदम इत्थम अहम ब्रह्मास्मी देहाधिकाचा बाद झाला आहे, तो पाप पुण्याच्या हाती झाला. तो निश्चय आपल्याला करायचा आहे, मी कोण आहे हे ओळखायचं आहे. आणि हे ओळखण्याकरिताच हे सर्व शास्त्रचिंतन आहे, संत वाङ्मय आहे, वेद आहे, उपनिषद आहे, तपस्या आहे, साऱ्या साधना आहे, केवळ याच्यासाठीच आहे. कळलं की नाही. म्हणजे पुण्याच्या किंवा पापाच्या क्रियांचा मी करता नाही. मग मी कसा आहे जी? निर्विकार. निर्विकार म्हणजे विकार रहित. माझ्या ठिकाणी कोणताही विकार नाही आहे. जर विकार असता तर मी भोक्ता झालो असतो. कारण जो विकारी असतो तो क्रियावान असतो, आणि जो क्रियावान असतो तो करता असतो, आणि जो करता असतो तो भोक्ता असतो. बरोबर आहे की नाही. मी भोक्ताच नाही आहे का? की करता नाही आहे. करता नाही म्हणजे क्रियावान नाही आहे, आणि क्रियावान का नाही आहे? मी विकारी नाही आहे. मग मी कसा आहे? निर्विकार म्हणजे विकार रहित. म्हणजे माझ्यात कधीही माझ्या स्वरूपात कशानेही कधीही बदल होत नाही. म्हणजे मी काय झालो मग? अविकारी. जसं आकाश, इथं घर बांधलं तरी आकाशाला काही घेणं देणं नाही. घर पाडलं आणि झाड लावलं तरी आकाशाला काही घेणं देणं नाही आहे. झाड पाडलं आणि विहीर खोदली तरी तिथल्या आकाशाला काही घेणं देणं नाही. ते मात्र निर्विकार आहे व्यवहारात, दृष्टांतामध्ये. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूप असणारा जो मी, माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय नाही, विकार नाही आहे. लागला अर्थ? चला. मी निर्विकार, कुटस्थ, कुटाप्रमाणे स्थित असल्यामुळे. कुट म्हणजे काय? लोहाराची आयरन, आणि ती कशी असते? एकदम स्थिर असते, आहे नाही. पिढ्यानपिढ्या बिचारा तो लोहार, त्याच्यावर कितीक पण अलंकार किंवा हे लोखंडाचे हत्यार घडवतो, विळा बनवतो, पार बनवतो, आहे की नाही, वाकस बनवतो, कुऱ्हाड बनवतो, काय काय बनवायचं त्याच्यावर बनवतो. पण ती आयरन जी असते कुट, ती मात्र जशीच्या तशीच. त्याला विचारलं, बाबा ही आयरन तुमच्याकडे कधीपासून आहे? अरे बापरे, माझ्या पंजोबाला सुद्धा कळत नव्हती, म्हणजे इतक्या पिढ्यापासून ती आलेली आहे, ती जशीच्या तशीच. त्याप्रमाणे कुटस्थ जो आत्मा आहे की नाही, कुटाप्रमाणे स्थित आहे. म्हणजे किती का आतापर्यंत असे शरीर आले गेले, येतील जातील, तरी जो आत्मा आहे चैतन्य, त्याच्यात कधीच काही बदल होत नाही. कळलं की नाही? असं त्याचा अर्थ आहे. मग म्हणून त्याला म्हटलं आहे निर्विकार कोण आहे? आत्मास्वरूप असणारा मी. त्याला कुटस्थ म्हणतात, साक्षी म्हणतात, प्रत्येक आत्मा म्हणतात, चैतन्य म्हणतात. ब्रह्म आहे तोच आत्मा आहे. कळलं? हां. तर मी निर्विकार कुटस्थ असल्यामुळे क्रियेचा आश्रय नाही, क्रिया माझ्या ठिकाणी घडत नाही आहे. व जो करता नाही तो भोगताही नाही. कारण क्रिया ज्या ठिकाणी असते ना, क्रियाचा आश्रय जो असतो तो करता. माझ्या ठिकाणी क्रियाच नाही तर मी करता नाही, म्हणजे माझ्या ठिकाणी कर्तृत्व नाही, आणि कर्तृत्व नाही तर भोक्तृत्व बी नाही. क्रियेचा आश्रय नाही व जो करता नाही तो भोगताही नाही. म्हणून हे अंतःकरणाचे धर्म आहेत. मग कर्तृत्व भोक्तृत्व वगैरे सर्व धर्म कुणाचे? अंतःकरणाचे. हे माझे नाही. मी यांना जाणणारा द्रष्टा, घट द्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे असे जाणावे. या सर्व धर्मांना जाणणारा मी यांच्याहून कसा आहे? वेगळा आहे. कळला अर्थ? चला पुढचा प्रश्न. प्रश्न नंबर 77. इहलोक परलोक
या ठिकाणी गमनागमन माझे धर्म नाहीत हे कसे जाणावे? इहलोक म्हणजे इथली भूमी, हा मृत्यूलोक, बरोबर आहे की नाही? आणि परलोक म्हणजे स्वर्गादी लोक. तर तिथं जाणं आणि इथंही जाणं येणं हे माझा धर्म नाही, कसं जाणावं हे सांगतात. या ठिकाणी गमनागमन माझे धर्म नाहीत हे कसे जाणावे? उत्तर, अंतःकरण परिच्छिन्न आहे. अंतःकरण म्हणजे कोण? लिंगदेह. हा कसा आहे? अंतःकरण उपलक्षण आहे, त्याला घेऊन काय करायचं? 17 तत्वाचं लिंग शरीर समजायचं. तर हा लिंगदेह कसा आहे? परिच्छिन्न आहे, म्हणजे व्यापक नाही. याचे लिंगदेहाचे प्रारब्धाच्या जोराप्रमाणे, म्हणजे ज्याचं जसं प्रारब्ध असेल त्यानुसार गमनागमन संभवते, आहे की नाही? खूप पुण्य केलं तर स्वर्गात जाल गमन झालं की नाही, आहे की नाही? आणि खूप पाप केलं तर नरकात जावं लागतं, आहे की नाही? गमनागमन संभवते. मी आकाश या न्यायाने व्यापक आहे. आकाश या न्यायाने म्हणजे आकाशाप्रमाणे. तर दृष्टांतामध्ये व्यवहारात जसं आकाश कसं आहे? व्यापक, त्याप्रमाणे मी कसा आहे? व्यापक आहे. आणि म्हणून गमनागमन माझे धर्म नाहीत असे जाणावे. कारण व्यापकामध्ये क्रिया घडत नसते. गमनागमन जाणं येणं या सुद्धा काय आहे? क्रियाच आहे. आणि व्यापकात क्रिया घडत नाही. आणि मी कसा आहे? व्यापक आहे, अनंत आहे, अंतरहित आहे. माझा देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही. देश काल वस्तू परिच्छेदाने मी रहित आहे, अर्थात व्यापक आहे. आणि व्यापकामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया घडत नाही. कळलं? आणि म्हणून गमनागमन हा धर्म माझा नाही. मग कुणाचा? स्थूल देहाचा मानता येत नाही. कारण स्थूल देह हा आपला स्थूल देह हा स्वर्गाला जातो असं कोणीतरी मानेल का? अगदी मूढातला मूढ मनुष्य सुद्धा हे मान्य करणार नाही. तो म्हणेल काय बावळासारखं बोलता, आम्ही आमच्या हाताने किती शरीर जाळले आणि तुम्ही म्हणता की स्थूल शरीर स्वर्गाला जातं. असं कसं काय? स्थूल देह जात नाही, जातो कोण? सूक्ष्म देह. कळला अर्थ? चला पुढे. गमनागमन धर्म कुणाचा? लिंग शरीराचा आहे. कुणाचा नाही? माझा नाही. म्हणजे कुणाचा नाही? आत्म्याचा नाही, ब्रह्माचा नाही, म्हणजे माझा नाही आहे. ब्रह्मच मी आहे. चला पुढे. पुढचा प्रश्न 78 नंबरचा. झालं का हे? काय प्रश्न हा? उद्या घ्यायचा का? बस मग उद्या घेऊ हा प्रश्न. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय